नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रव्याचा इन्स्टंट उत्तप्पा। त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे अर्धी वाटी दही, पाणी आपण लागेल तसं घ्यायचे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। हे बघा, हे आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। आता आपण हे सर्व ह्यात मिक्स करायचं आहे। आता पुन्हा आपण याला एकत्र करू। हे बघा, मी आता चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यात आपण थोडंसं मीठ घालून, चवीपुरतं मीठ, आणखीन एकदा मिक्स करून घेऊ। हे पहा, आपण चांगल्याला मिक्स करून घेतलं आहे। आता आपण ह्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। 10 मिनिटांनंतर आपण ह्याचे गरम गरम उत्तप्पे तयार करायचे। आपलं मिश्रण आता छान भिजलेलं आहे। आपण तवाही गरम करायला ठेवला आहे। आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल लावून उत्तप्पे टाकून घेऊयात। आपण थोडंसं चमच्याने त्याला फिरवून घेऊ। ते जास्त पातळ नाही करायचे मैत्रिणींनो, थोडेसे जाडच ठेवायचे। आता आपण एक 5 मिनिटं याला वाफवून घेऊ। हे पहा, आपला उत्तप्पा तयार आहे। थोडासा आपण याला पलटी करून घेऊ। दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्यायचा। हे पहा मैत्रिणींनो, आपला रव्याचा उत्तप्पा आता तयार आहे। आपण याला सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकतो। आता मी हे प्लेटात काढून घेते। आता आपण आणखीन एकदा तव्याला तेल लावून दुसराही तयार करून घेऊ। तयार आहे आपला रव्याचा उत्तप्पा इन्स्टंट। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रव्याचा इन्स्टंट उत्तप्पा। त्याच्यासाठी आपण